फार मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती त्याच्या पाठीमागे आहेत, पुरावे अनेक दिलेत। मग ती मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती यांचं प्रेशर हे सीआयडी वर पण आहे का? का साधा आमचा एफआयआर जर दर्ज करून घेतला जात नसेल तर हे कुठेही प्रेशर शिवाय होत नसतं। आम्ही जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, चर्चा केली व्यक्तिगत लेवलला, वन ऑन वन लेवलला, त्यांचं मत आलं एफआयआर व्हायला पाहिजे, पण आम्ही करू शकत नाही, तुम्ही समजून घ्या। अरे आम्ही काय समजून घ्यायचं की तुमच्यावर प्रेशर आहे? मग तुमच्यावर प्रेशर असल्यामुळे अजितदादांचा जो तपास योग्य दिशेने जायला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी जात नाही आणि अजितदादांना न्याय मिळणार नाही, अशी जर परिस्थिती होणार असेल तर ते योग्य नाही। हे बघा, मी हे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचा हा पुरावा आहे। दिस इज माय स्टेटमेंट अंडर सेक्शन 180 BNSS 2023 ऍक्ट आहे। म्हणजे मी जे मला म्हणायचे ते त्या ठिकाणी दिले आणि याच्या पुढे सुद्धा जर मला काय सांगायचं असेल नाही तर कोणाला काय सांगायचं असेल तर ते तिथं आहे। तर ह्या स्टेटमेंट मी आता माझी रेकॉर्ड केलेली आहे, मी स्वतःहून केलेली आहे, मला कुणी विचारलं नाही। फक्त का दादांना न्याय मिळाला पाहिजे, काकांना न्याय मिळाला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीची झाली पाहिजे। दादा तुम्ही म्हणताय रिपोर्ट मॅनिप्युलेट केले जातील, तुमच्या म्हणण्यानुसार रिपोर्ट मॅनिप्युलेट केले जातील, असं कुठला राजकीय दबाव आहे का या सगळ्या कारवाईवरती असं तुम्हाला वाटतंय का? आणि तुम्ही जे म्हणताय कोण स्वतंत्र वाचवतोय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या, तुम्ही स्पष्टपणे नावं घेतली पाहिजे। जर तुम्हाला जर वाटत असेल की कोण बघा, डीजीसीए वर प्रभाव हा टीडीपीच्या नेत्याचा आहे, कारण का टीडीपी हा जो पक्ष आहे त्याचा एक खासदार राम नायडू हे या देशाचे राममोहन नायडू हे देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत। आता एव्हिएशन मंत्री त्यांना कुणी बनवलं तर चंद्रबाबा नायडू साहेबांनी बनवलं। चंद्रबाबा नायडू साहेबांच्या जवळच्या लोकांची एक NBFC आहे, पतपिढी आहे, त्या पतपिढीली VSRला फंडिंग केलं।